सगळ्यांना माहित असून सुद्धा बळच मला मशनीवर बसवलं. चांगल्या कामाचा खोळंबा करून ठेवला. मालकाने दिलेल्या युक्तीचा वापर करून ग्राइंडरचं बटन हळूच चालू करून पात्यावरती पेन्सिल घासून शेंडा तयार केला. जय महाराष्ट्र, मी आहे गौरव वागचौरे. कामावरती 1760 वेळेस प्रयत्न केले हा टेप शिकण्यासाठी. बाकी कामावर गेल्याच्या नंतर मला टेपची कधी गरजच पडत नाही, तर आज मला टेपची गरज पडली, ते पण अँगल मोजण्यासाठी. सगळ्या अँगलच्या फटाफट मध्ये मार्किंग वगैरे करून टाकली. एकट्यात पोरं काम करीत नाही हे आमच्या मालकाला माहित असून सुद्धा आम्हाला एकट्यात सोडून गेला. मग आपलं कर्तव्य आहे, मालक तिथं नसल्यानंतर आपण थोडासा टाइमपास करून टाकायचा. आता हे अँगल तार कंपाऊंडचे असल्यामुळं या अँगलला मार्किंग करून घेतली आणि या अँगलला होल पाडायचे होते. दुकानामध्ये राडा इतका होता, काम कसं करावं तेच सुधरत नव्हतं. अँगल आता मशीनवर घ्यायच्या टेन्शन मध्ये मी ग्राइंडर हातामध्ये घेतलं. अंगातले किडे जात नसल्यामुळं ग्राइंडरचं बटन हळूच चालू केलं. ग्राइंडर चालू झाल्याच्या नंतर झटका मारला, पण थोडस घाबरलो, पण ग्राइंडर हातातून सटकता राहिलं. मार्किंग करणाऱ्या पेन्सिलचा शेंडा बोदाड झाला म्हणून मालकाने दिलेल्या युक्तीचा वापर करून ग्राइंडरचं बटन हळूच चालू करून पात्यावरती पेन्सिल घासून शेंडा तयार केला. मशनीचं काम माझ्याकडून एक पण नीट होत नाही. सगळ्यांना माहित असून सुद्धा बळच मला मशनीवर बसवलं. मग मी सुद्धा मशनीवर बसून कामात काम 17 काम आणि एक मोठा कुटाणा करून ठेवला. मी तर मशनीचं बीटच तोडून टाकलं. चांगल्या कामाचा खोळंबा करून ठेवला. मोठा मालक खुर्चीवर बसला आणि लहान मालक बीट खोलीत बसला. किती वेळ त्या बीटच्या मागे लागल्याच्या नंतर लाईटीने आर नाही तर पारच करून टाकला. लाईट गेल्याच्या नंतर आम्हाला काही कामच राहत नाही. मग आम्ही सगळे तोंड सोडून बसलो. लाईट आल्याच्या नंतर फास्ट मध्ये आम्ही टेबल बांधवायला घेतला. घरामध्ये कोणाचं ऑपरेशन झालेलं होतं काय माहिती, त्याचा गॉगल लावून मी मस्तपैकी 120च्या स्पीडने ग्राइंडर चालून आखी बिल्डिंग कचा घासून काढली. या टेबलला कोणाची नजर नाही लागू म्हणून फटाफट मध्ये काळा कलर पण देऊन घेतला. चला मग आज कामगार दिवस होता म्हणून आपण कामगार दिवसाच्या दिवशी लवकर सुट्टी घेतली. तुम्ही जर माझ्या मालकाला ओळखत असाल तर करा लवकर त्याला शेअर. बाय बाय.